सारंग, सारंग, मी तुझी आई, मी आहे हा इथेच तुझ्या बाजूला. बोल ना काहीतरी माझ्याशी. सारंग प्लीज बोल ना काहीतरी. सारंग दादा ऐकतोयस ना? अरे उभी घरी वाट बघते, आपल्याला घरी जायचंय. सारंग दादा आता लवकर बरा होणार आहे तू. आता आता घरी जायचं आपण. शक्य नाही, शक्य नाही. सावलीचं सारंगवर खूप प्रेम होतं. ती दुसऱ्या कुठल्या पुरुषाचा विचार करेल नाही वाटत. एवढं प्रेम होतं त्या दोघांमध्ये की ही पोरगी नक्की त्याच प्रेमाचं फलित असेल. ही सावली आणि सारंगचीच मुलगी असेल. हा, सो फायनली हा सगळा खेळ आता माझ्या एकटीच्या हातात आहे. कारण हे सत्य आता मलाच माहिती आहे. जर ही पोरगी या दोघांमधला दुवा असेल ना, तर सारंग आणि सावलीच्या अगेन्स्ट मी तिला हत्यार म्हणून वापरेन. ओवी आता माझं या खेळातलं हत्यार असेल. आता मी सारंग आणि सावलीला माझ्या मनाप्रमाणे वागवीन. त्यांना हवं तसं झुकवीन. हवं ते करीन. मॅम सांगा याचं काय करू? जंगलात पुरू की समुद्रात फेकू? आहा, जंगलातही नाही आणि समुद्रातही नाही. याला आता अशा जागी फेक जिथून हा कुणालाही सहज सापडेल. का मॅम? मला प्रश्न विचारतोयस? सांगितलंय तेवढं कर. ओके मॅम. हा बोला जगन्नाथजी. हां बबलू, कसा आहे रे आता सारंग? बरी आहे ना तिची तब्येत? जीव टांगण्याला लागलाय रे, काही सुचत नाहीये. पण सावलीने तो व्रत ठेवलाय त्याच्यासाठी. जगन्नाथजी तेच सुरत पळायला आलंय. चमत्कार झालाय. म्हणजे? सारंग दादाची हालचाल होते, हातपाय हलवतोय. डॉक्टरांनी सांगितलंय लवकरच कोमातून बाहेर पडेल आणि शुद्धीवर येईल. काय सांगतो, देवच पावला. हो. बरं मी एक काम करतो, मी पण तिकडे हॉस्पिटल येतो. मलाही बघायचं आहे रे त्याला. नको नको नको. इथे तिला तर मग मॅम आहेत आणि त्या तर कोणाच ऐकत नाहीयेत. सावली वहिनीला तर सारंग दादाच्या जवळ फिरकू पण दिलं नाहीये. आणि जर तुम्ही इकडे आलात तर हॉस्पिटलमध्ये खूप तमाशा होईल. त्यामुळे सध्या शांत राहणंच बरं आहे. ठीक आहे मग, आता काय नाही येत मी. पण एक काम करशील माझ्यासाठी? सारंगच्या तब्येतीची ना मला वेळोवेळी जरा खबर देत राहा. बाकी काही नाही. हो. बाय. ओवी, ते एक बरं झालं मोनिका काकू आणि शुभ्रा नाही आहेत घरात, नाहीतर ही पूजा राहिली असती आपली. काकू, काही झालं तरी मला बाबासाठी विठुरायाकडे प्रार्थना करायची आणि त्याची पूजा पण करायची. हो बाळा, कर. दूध टाक.
हा बबलू बोल, काय झालं? वहिनी आनंदाची बातमी आहे. अगं सारंग तर शुद्धीवर येतोय काय खरंच? आणि आपण जे बोलतोय ना ते त्याला ऐकू येते. आणि त्यांनी हाताची हालचाल सुद्धा केली आहे. ठीक आहे. चला वहिनी ठेवतो फोन. होवी, तुझ्या विठुराने तुझं ऐकलंय. तुझ्या बाबाला थोडीशी शुद्ध आली आहे. काय विठू भाऊनीने माझं ऐकलं? जोपर्यंत बाबा शुद्धीवर येत नाही तोपर्यंत मी विठुरायाच्या समोरून हलणार नाही म्हणजे नाही. ओवी, पण मी ना तुझ्या बाबासाठी एक नवस केला होता देवीकडे. मला देवळात जाऊन त्याच्यासाठी अभिषेक करावा लागेल. आपण लगेच जाऊन येऊया का? नाही काकू, जोपर्यंत बाबा बरा होत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही. पण मी तुला एकटीला कसं सोडून जाऊ? आणि त्यात जर मोनिका काकू आणि शुभ्रा आले ना तर प्रॉब्लेम होईल. वय प्लीज ऐक ना. काकू तू काळजी नको करूस, विठुराया आहे माझ्या पाठीशी. बरं ठीक आहे, पण मी येईपर्यंत दरवाजाला आतून नीट कडी लाव. हं? आणि बाबाचा फोन आहे ना, तो जवळच ठेव. काही लागलं तर मला कॉल करशील. हं? मी लगेच जाऊन येते. आई ऐकलं असतेस ना ग तू? अगं आजोबा काय म्हणाले असतात? अगं हॉस्पिटलमध्ये सुपर हिरोने हालचाल केलेली असते बघ. आणि डॉक्टर काय म्हणाले असतात माहितीये? सुपर हिरो आता लवकरच कोमातून बाहेर येणार असतात म्हणून. आता तुझा हा व्रत पूर्ण झालेला असतो बघ. आता तरी तुझा हा कडक उपवास सोड म्हणतो मी. नाही अबीर, मी नाही सोडणार. का? पण काय? अगं तू ऐकलंस ना ग आताच, सुपर हिरो आता लवकरच बरे होणार असतात म्हणून. तरी तू असं का करतेस? का सोडत नाहीस तू उपवास? अबीर, त्यांनी हालचाल केली आहे ना फक्त. काय वेळेपणा आहे साऊ. अगं डॉक्टरांनी सांगितलंय ना की हालचाल सुरू झाली आहे, मेंदू रिस्पॉन्स देतोय. आज हात हलवला, उद्या कदाचित ओठही हलवेल तो. आणि परवा बोलेलही. अगं विठ्ठलाने दिलेला सरळ सरळ संकेत आहे. तरीही स्वतःला असं उपाशी ठेवून त्रास देण्यात काय अर्थ आहे? सोड ना उपास. नाही बाबा. अगं आई का? कुणाचंच ऐकणार नसतीस का? जोवर सारंग पूर्णपणे बरे होऊन बोलायला लागत नाहीत तोवर मी काही खाणार नाहीच. पण तोवर मी विठुरायाच्या पायाशीच बसून राहीन. अगं आई साऊ हट्टी आहे. माझ्यासारखीच. हम्म. हम्म.